पुत्र पराशरंज व्यासं शुगंगौडपदं महान्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्टं चार्यमथास्य पद्म पादंच हस्तामलगंच शिष्यं तंतोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये शरणसान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानाप्तये तु तान् विन्दे अज्ञेशान् ॐ श्री शङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोहग्राहग्रासैककर्मणे सर्वतन्त्रस्वतन्त्राय सदात्माद्वैतवेदिने श्रीमते शङ्करार्याय वेदान्तगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ओम नमो ज्याद्य वेदप्रतिपाद्य कालचीच पुन्हा घेत आहे मी ते काय त्याला काय की त्यांचं वेगळं यांचं वेगळं म्हणून आता यांच्या पद्धतीने घेतोय। ओम नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया म्हणजे काय तर स्पष्ट ब्रह्मबोध करण्यामध्ये जे अत्यंत निपुण आहेत। त्याच्यानंतर ब्रह्मविद्यारूपी जे कमल आहे त्या कमलाला विकसित करणारे आहेत आणि पराप्रमेय प्रमदा यामध्ये पराप्रमेय म्हणजे पराविद्येचं जे प्रमेय आहे तीच काहीतरी एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीशी ते विलास करणारे आहेत असे जे गुरु हे गुरु तुम्हाला नमस्कार असो असा त्यांचा हे आहे। त्यातलं नमो विशदबोध विदग्ध या शब्दाचा अर्थ असा की बोध या शब्दाचा अर्थ ज्ञान किंवा ज्ञान म्हणा तरी म्हणू शकता। बोध म्हणजे ज्ञान किंवा एखाद्याचं हे असेल तर ते बोध ज्या शब्दाचा अर्थ आहे तिथं इथं जो आपल्याला बोध अपेक्षित आहे तो आहे परब्रह्माचा बोध। तर परब्रह्माचा बोध हा दोन प्रकारे असू शकतो, एक परोक्ष आणि एक अपरोक्ष। त्यातला दोन्ही प्रकारचं जे हे आहे बोध परोक्षही आणि अपरोक्षही हे दोन्ही प्रकारचा बोध जो आहे तो गुरुच्या साह्यापासून होऊ शकतच नाही, हे त्यातलं महत्त्वाचं हे आहे। म्हणून परोक्ष बोधही कसा असतो तर म्हणले सगळ्या संशयाची त्यावेळी निवृत्ती होते, संशयाची सगळी निवृत्तीपूर्वक ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होणं याला म्हणायचं परोक्ष हे परोक्ष बोध। आणि अपरोक्ष बोध म्हणजे काय तर आपल्याच ठिकाणी मीच ब्रह्म आहे असं ज्ञान होणं हे झालं अपरोक्ष। तर या दोन्ही ठिकाणचं जे ज्ञान आहे हे दोन्ही ज्ञान म्हणजे परोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही ज्ञान कोणाशिवाय होत नाहीत, गुरुशिवाय होऊ शकत नाहीत। म्हणून त्यांनी सांगितलं की नमो विशदबोध विदग्धा यातलं हे चांगलं आहे। आणि त्यांनी हे पण सांगितले कोणी शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषण न कुर्यात असं सरळपणे हे सांगितले। शास्त्रज्ञ जरी असले तुम्ही तरी सुद्धा स्वतंत्रपणे ब्रह्मज्ञान करायचं नाही असं त्यांनी म्हणजे भाष्यातच त्यांनी याचा निषेध केलेला आहे। भाष्यकारांनी सांगितलं की शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषण न कुर्यात असा सरळ त्यांनी निषेध सांगितलेला असल्यामुळे सुद्धा दोन्ही ठिकाणी गुरुचा आपले अपेक्षा आहे। म्हणून त्यांनी सांगितलं परोक्ष असो की अपरोक्ष गुरु असो या दोन्ही याच्यामध्ये ते काय ते दोन्ही करण्यासाठी निरूढ काय म्हणतात त्याला दोन्ही प्रकारचं ज्ञान करून देण्यासाठी ते अत्यंत निपुण आहेत। म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की विशदबोध विदग्धा म्हणजे विशदबोध या शब्दाचा अर्थ अत्यंत ह्याने विशद या शब्दाचा अर्थ असा आहे की अत्यंत स्पष्टता असणे त्याच्यानंतर ती पण विशद असू शकतं किंवा त्याच्यानंतर हे पण काय की त्याला दृष्टांतानं ते पटवून देणे ते पण विशदबोध विदग्धा यामध्ये सगळं येऊन जातं। तर त्यांनी ते सांगितलं म्हणून ते महत्त्वाचं आहे। म्हणून त्यांनी सांगितलं विशदबोध विदग्धा। आता त्याच्यानंतर म्हणतात ब्रह्मा काय विद्यारविंद प्रबोधा म्हणजे काय तर जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान झालं
म्हणजे हे पण झालं, कोणतं परोक्ष ज्ञानही झालं, त्याच्यानंतर अपरोक्ष ज्ञानही झालं. पण अपरोक्ष ज्ञान असताना सुद्धा त्या ठिकाणी जर हे असतील गुरु की ते तुमच्याबद्दल जर हे असतील, काय असतील, उदास असतील. उदास कशामुळे असू शकतात ते तुमच्याबद्दल? शिष्याचा जर अभिनय जर झाला, अभिनय काही असे जर त्याच्या ठिकाणी म्हणजे जे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा विपरीत त्याच्याजवळ जर सगळे गुण असतील, तर त्याला काय होतं की तो गुरु जे असतात ते काय होतात, उदासीन होतात. आणि एकदा हे झाला, उदासीन झाला की त्याप्रमाणे त्याचं जे परोक्ष ज्ञान जरी आपलं अपरोक्ष ज्ञान जरी झालं तरी ते अपरोक्ष ज्ञान सुद्धा त्याच्या ठिकाणी मिळून जातं, अशी त्याची हे आहे. म्हणून सदा सर्वदा गुरुच्या कृपेनं त्याचं तेजस्विता असते. जी काही हे आहेत त्या आत्मबोध जो आहे तो कोणाच्या हे नव्हतं, गुरुकृपेनं तो तेजस्वी होतो, अन्यथा होत नाही म्हणाले. म्हणून त्यांनी सांगितलं. नाही तर काय होतं की अपरोक्ष ज्ञान होऊन सुद्धा त्याचा फक्त केवळ अभिमान राहतो, त्याला बाकी काही राहत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, जयाचेनी सावावे जीव ब्रह्म उपरे राहावे, ब्रह्मही हातळी जाये उदासे नेणे, या ओळीत माऊलींनी सांगितले आहे. हा पण एक अमृतानुभवातला हे आहे की सगळ्यांना ब्रह्म उपर सगळं जरी झालं तरी जर त्याचा जर आपला जर हे असेल काय म्हणतात त्याला, अपरोक्ष ज्ञान मला झालं आहे असा जर अभिमान असेल तर त्याच्यात काय होतं, त्या अभिमानच फक्त राहतो आणि अपरोक्ष ज्ञान जातं, अशी त्याची एक आहे. कारण ते काय त्याचं कारणच मी म्हटलं ना, अविनत्व वगैरे जे धर्म आले की त्याप्रमाणे होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याप्रमाणे असलं पाहिजे. म्हणून त्यांनी विद्यारविंद प्रबोध असं म्हटले. म्हणजे ब्रह्मविद्यारूपी कमलाला सतत विकसित करणारे, म्हणजे नेहमीसारखीच ते विकसित करणारे असे जे आहेत ते म्हणतात ते त्यांनी सांगितलं. म्हणून गुरुला विद्यारविंद प्रबोध असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पराप्रमेय प्रमदा विलासा. तर परा या शब्दाचा यांनी अर्थ जो केलाय तो असं केलाय, परा यया तदक्षरम अधिगम्यते. परा म्हणजे परा आणि अपरा अशा दोन विद्या आहेत. एक पराविद्या आणि दुसरी अपराविद्या. त्यातली अपराविद्या जी आहे ती ऋग्वेद यजुर्वेद सगळे आहेत, म्हणजे सगळे जे आहे ते सगळं अपराविद्येमध्ये येतं. आणि पराविद्या जी आहे ती मात्र यया तदक्षरम अधिगम्यते. ते अक्षर जे ब्रह्म आहे, अक्षररूपी ब्रह्म, ते त्यांनी तुम्हाला मिळतं असं त्यांनी सांगितलं. यया म्हणजे ज्याने हे मिळतं, तर ती म्हणजे ती आलेली परा. तर त्या पराचं कोण, म्हणजे पराविद्या असा त्याचा अर्थ. पराविद्येचं जे आलेलं आहे त्याचं जे प्रमेय, म्हणजे पराविद्येचं प्रमेय कोण झालं, ब्रह्मच झालं, दुसरं काही नाही. आणि त्यामुळं प्रमदा ही स्त्री तिच्या ठिकाणी रममाण होणारी. म्हणजे काय, तर सर्व अवस्थेमध्ये सर्व संत जे असतात, कोणी असो, सगळे संत जे आहेत ते सगळ्या ठिकाणी परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी राहतात, हा त्यातला एकंदरीत अर्थ आहे. म्हणून त्यांनी सांगितलं पराप्रमेय प्रमदा विलासिया, या पद्धतीने सांगितलं. नमो बोध विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया, या ठिकाणी सांगितलं. आता नंतर म्हणतात नमो संसार तम सूर्या. प्रमदा म्हणजे स्त्री ना, आता सांगितलं ना मी. काय सांगितलं, परा या तदक्षरम अधिगम्यते. पराविद्येनं, ज्या विद्येनं ते अक्षर मिळतं, अक्षर म्हणजे कोणतं, ब्रह्म मिळतं. ते ब्रह्म या शब्दाचा अर्थ अक्षर. अक्षर सुद्धा तो पण हेच आहे, ठीक आहे, पण अक्षर म्हणतात. खरं म्हणजे ते क्षर आणि अक्षर या दोघांपेक्षाही उत्तम असा पुरुष सांगितले ना, पण या ठिकाणी मात्र अक्षर याने हेच सांगितलेलं आहे की परब्रह्म तेच. म्हणून ते परा, आता बघा परा प्रमेय आणि प्रमदा असे तीन आहेत ना. तर परा याने काय घ्यायचं, पराविद्या घ्यायची. प्रमेय यानं काय घ्यायचं, त्या पराविद्येचं जे प्रमेय ते घ्यायचं. आणि प्रमदा यानं काय घ्यायचं, तर ते पराविद्येचं जो पराविद्या जी आहे, त्या प्रमेय जे आहे, त्या प्रमेय जी आहे ती स्त्री आहे, तिला विलासिया, म्हणजे त्या स्त्रीच्या ठिकाणी रममाण होणारे. तर ते आता ते याचा अर्थ असा नाही करायचा की कोणत्या स्त्रीला घेऊन करतात, असं नाही करायचा. त्याचा एकंदरीत अर्थ असं की सर्व अवस्थेमध्ये संत जे असतात ते सर्व अवस्थेत, कुठल्याही अवस्थेत जरी असं, म्हणजे जरी आपल्यासारखं बोलायला लागले, हसायला लागले जरी, किंवा काही करायला लागले, किंवा अगदी झोपेत जरी असले तरी ते कुठं असतात म्हणाले, ते सर्व अवस्थेमध्ये
ब्रह्मावस्थेतच असतात, त्याचा अर्थ असा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की सर्व अवस्थेमध्ये परब्रह्म स्वरूपी आहेत ते, याचा अर्थ हा. त्यामुळे यांनी सांगितलं की पराप्रमेय प्रमादा. आता म्हणतात नमो संसारतम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला. आता दुसरे येतात की जे अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे आहेत, म्हणजे सूर्य आहेत. त्याच्यानंतर अप्रतिम परमवीर्याचं सांगतात की ज्याला उपमा देता येत नाही असा अगाध सामर्थ्यवान आहेत. आणि त्याच्यानंतर तरुणतर जोया म्हणजे उत्पत्ती नाश रहित अशी जी तरुणतर म्हणजे प्रयत्नावरून अखंड कायम राहणारे जे असे तुर्यावस्था आहे, ते पालण्याची जी संपूर्णपणे लीला करतात अशा गुरूंना मी नमस्कार करतो, असं त्यांनी हे केलेलं आहे. याचा अर्थ काय तर संसार तमसूर्य या ठिकाणी काही सांगितलं, जसं सूर्याच्या ठिकाणी कधीच अंधकार राहत नाही, म्हणजे ते म्हणतात ना की यांना सूर्याला आणि चंद्राला एकच दुःख आहे, ते म्हणजे अंधकार कधी दिसत नाही त्यांना. त्याप्रमाणे की ते कधी आला की त्या ठिकाणी निवळून जातो. अंधकार जसा त्याच्या ठिकाणी राहत नाही, तसं सर्वत्र प्रकाश असतो त्यांच्या ठिकाणी, त्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणताच अंधकार राहत नाही. तो म्हणजे साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यात काय असतं की आपण झोपलो तर आपल्या ठिकाणी काय असतं की अज्ञान असतं त्यावेळेस. पण झोपेची अवस्था सुद्धा त्यांच्या ठिकाणी मात्र अंधकार नसतो. त्याही वेळेस त्यांच्या ठिकाणी काय असतं अज्ञान नसतं, तर ते त्या ठिकाणी ज्ञानच असतं, म्हणजे प्रकाशच असतो. हा त्याचा एकंदरीत आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की संसाररूपी जो अंधकार आहे तो संसाररूपी अंधकार असल्यामुळं आपल्याला दिसत नाही आणि त्या दुसऱ्याला पण कोणाला दिसत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जे संसाररूपी अंधकार आहे त्याचा संपूर्णपणे नाश करण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे ते म्हणजे त्यांनी सांगितलं की तमो संसार तमो सूर्या याने सांगितलं. त्याच्यानंतर अप्रतिम परमवीर्या याच्यामध्ये सांगितलं की नतस्य प्रतिमा विद्यते, हा एक नवीन सांगितलं त्यांनी. म्हणजे नतस्य प्रतिमा विद्यते यातला श्रुतीचा हा आहे श्वेताश्वतरोपनिषदातलं श्रुती. त्या श्रुतीचा अर्थ काय तर याच्यासारखा दुसरा पदार्थ नाही, याच्यासारखा दुसरा पदार्थ नाही आहे. म्हणजे याला त्यामुळे त्याला कोणती उपमा देता येत नाही. म्हणजे प्रतिमा या शब्दाचा अर्थ आहे उपमा, प्रतिमा शब्दाचा अर्थ उपमा, त्याची उपमा तुम्हाला देता येत नाही. म्हणून त्याला सांगितलं अप्रतिम परमवीर्या न प्रतिमा विद्यते यस्य सः अप्रतिमा. ज्याला अप्रतिमा नाही, प्रतिमा नाही म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, म्हणून त्याला कोणाची उपमा देता येत नाही, म्हणून त्याने सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं म्हणून असं जे अप्रतिमा असा अर्थ केला. आणि परमवीर्या याचा अर्थ सांगितलं की भगवंताचं आगाध सामर्थ्य, आणि त्याचमुळं जेवढं काही भगवंताचं आगाध सामर्थ्य जेवढं आहे तेवढंच आगाध सामर्थ्य सद्गुरूंचं पण आहे. अप्रतिम वीर्या ह्याच्यामध्ये काय सांगायचंय, भगवंताचं अगाध सामर्थ्य जितकं आहे, कारण काय की आपण हे सांगितलं ना ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशोद श्रिया ज्ञानम वैराग्यो षण्णाम भग इति ऋणा, हे 6 गोष्टी असतात त्याला भगवान म्हणतात. भग शब्दाचा अर्थ जो आहे तो 6 गोष्टी आहेत. म्हणजे संपूर्ण ऐश्वर्य असलं पाहिजे, त्याच्यानंतर ऐश्वर्य समग्रस्य, त्याच्यानंतर ज्ञान असलं पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, हे सगळं सांगितले. त्या अशा 6 गोष्टी सांगितल्यात. हे ज्याच्या ठिकाणी संपूर्णपणे असतात, यत्किंचित सुद्धा नसतं नाही असं नाही, सगळं संपूर्णपणे त्याच्या ठिकाणी असतं त्याला म्हणतात भग. तर त्या सगळ्यांचं नाव भग, आणि त्या भगवान त्याचं नाव ज्याच्या ठिकाणी असतं त्याला म्हणतात भगवान. तर आता भगवंताच्या दृष्टीने जर विचार केला तर हे भगवंताचं तर आगाध सामर्थ्य आहे ते, पण त्याचप्रमाणे तेवढंच सामर्थ्य सद्गुरूंचं पण आहे. याच्यात काय माहिती आहे का की 2 आपण असे पाहिले पाहिजेत, एक निर्गुण उपासक आणि दुसरे सगुण उपासक. तर सगुणोपासक जे असतात ते सुद्धा तेवढेच ऐश्वर्य संपन्न असतात, आणि निर्गुणोपासक जे असतात ते सुद्धा तेवढेच ऐश्वर्य संपन्न असतात. पण दोन्हीमध्ये एक थोडासा भेद आहे. दोघेही एकाच ऐक्यालाच जातात नाही असं नाही, म्हणजे सगुणोपासकही ऐक्यालाच जातो आणि निर्गुणोपासकही ऐक्यालाच जातो, पण त्या दोन्हीमध्ये असा फरक आहे की जे आपलं उत्पत्ती आणि स्थिती आणि लय आहे की नाही, त्याचं मात्र ह्याला फक्त भगवंतालाच करता येतं, दुसरं कोणाला करता येत नाही. याचा अर्थ काय की त्याचा अर्थ एवढाच आहे की जे उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या संपूर्ण ही जी जगत कारणत्व जे सांगितलेलं आहे,
जगत कारणत्व ते फक्त ब्रह्मालाच सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा की जे सगुणोपासक आहेत त्यांना करता येत नाही, पण निर्गुणोपासकांना ते सुद्धा करता येतं. आलं लक्षात? निर्गुणोपासक जे असतात ते मात्र त्याही ह्यानं संपन्न असतात, म्हणजे त्याही ऐश्वर्यानं संपन्न असतात. म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणून त्यासारखे की जेवढे भगवंताचे जेवढे गुण आहेत, म्हणजे जे जे गुण तुम्ही म्हणाल तेवढे गुण ते सगळे कोणाचे आहेत? निर्गुणोपासकाचे आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं. म्हणून इथं कोण आहे? तिथं निवृत्ती राहते, आहे की नाही? तर भगवंताचं जे अगाध सामर्थ्य आहे तेवढं सगळं सामर्थ्य कोणाचं आहे? यांचं पण आहे. कोणाचं? निवृत्तीनाथाचं. किंवा भगवदैक्य अनुभव ज्यांना झालाय त्या सगळ्यांचं, भगवदैक्य ज्यांना झालाय त्या सगळ्यांचं आहे. म्हणून त्याला सांगितलं की सद्गुरूला म्हटलं परमवीर्या. म्हणून त्याचं सांगितलं की परमवीर्य आहेत, म्हणजे अप्रतिम परमवीर्या. म्हणजे ज्याला दुसरी प्रतिमा नाही किंवा दुसरी उपमा नाही असं जे परमवीर्य आहे ते म्हणजे तुम्ही आहात, असा त्याचा अर्थ झाला. आला लक्षात? तरुण तर तुर्या, अद्वितीय असंही म्हणलं तरी चालतं, चांग म्हणता येईल, नाही असं नाही. तरुण तर तुर्या. तरुण तर तुर्या म्हणजे काय आहे की ही अत्यंत तुर्य अवस्था आहे. तुर्य ही अवस्था आहे. मी कालही सांगितलं होतं ना तुर्य ही अवस्था आहे म्हणून. पण त्यांनी काय सांगितलं? यांनी फार चांगलं सांगितलं की जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ती एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. की ज्या ह्याच्यामध्ये सगळ्या अवस्थेमध्ये ब्रह्म, माया आणि अनुभव हे तिन्ही नाही जाणलं जातं. ब्रह्मही जाणलं जातं, मायेचं सुद्धा त्याला पूर्णपणे ज्ञान असतं आणि त्याच्यानंतर त्याचा अनुभव पण असतो त्याला. हे तिन्ही असतं, त्या अवस्थेला म्हणतात ती तुर्य अवस्था आहे. आणि ती कशी म्हणाले? हिलाच साक्षी अवस्था म्हणतात. हे अत्यंत वेगळं आहे. त्यामुळे सांगितलं की ब्रह्म, माया आणि अनुभव हे तिन्ही ज्या जाणले जातं त्याला म्हणतात तुर्य अवस्था. आणि तुर्य अवस्थेत कोणतं? तर ती सुद्धा साक्षी अवस्था आहे म्हणाली. तर याचा अर्थ असा की तरुण तर तुर्य. तर त्यात काय पुन्हा आता त्याच्यात त्यांनी पुन्हा सांगितलं की प्रत्येक वस्तूच्या प्रथमावस्था, मध्यमावस्था आणि उत्तरावस्था अशा 3 अवस्था असतात. त्यात जसं प्रथमावस्था आहे की नाही, तर ज्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ आपला सूर्य येतो, सूर्य सकाळी ज्यावेळेस होतो त्यावेळेस प्रथमावस्थेमध्ये सुद्धा त्याचा तेवढा काही नाश होत नाही, अंधकाराचा तेवढा काही नाश होत नसतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर उत्तरावस्थेत तिथं अंधकाराचा नाश होत नाही. म्हणजे दोन्ही वेळेस काय असतं की दोन्ही वेळेस हेच असतं ना, लालच असतं ना दोन्ही. म्हणजे अस्ताला जातानाही तो लालच असतो आणि उदयाला येतानाही तो लालच असतो की नाही. त्यामुळं या दोन्ही अवस्थेमध्ये तेवढाच काही अंधकाराचा नाश होत नाही. पण मध्यमावस्था जी असते ती मात्र त्या अवस्थेमध्ये मात्र त्याचा पूर्णपणे अंधकाराचा नाश होतो. आलं लक्षात? त्यानुसार तुर्यारूप अवस्था जी आहे ती अत्यंत तरुण आहे, म्हणजे ती ज्ञानावस्था आहे. तरुणतर असं ते नुसतं तरुण नाही आहे, ती तरुणाला पुढे त्याच्यात तर दिलंय त्यांनी. हा जो असतो की नाही असा तरुणतर, त्यावेळेस असं असतं की दोघांच्या मध्ये ज्यावेळेस अशी हे दोघंही तरुण आहेत, तर दोघंही तरुण आहेत, तर दोघांमध्ये हा तरुण तर आहे म्हणतात. हे तर तम प्रत्यय आपल्याकडे आपल्या संस्कृतमध्ये लावलेला आहे. तो तर तम प्रत्यय म्हणजे उदाहरणार्थ की कृष्ण अर्जुन आहेत, तर कृष्ण किंवा कृष्णार्जुन आहे, दुर्योधन आपलं काय कर्ण आणि अर्जुन आहे. तर कर्ण आणि अर्जुनात काय म्हणतात की कर्ण जर असेल तर तो अत्यंत वीर्यवान आहे, पण अर्जुन हा वीर्यवत्तर आहे. वीर्यवत्तर म्हणतात म्हणजे हा वीर्यवान आहे ठीक आहे, पण त्याच्यापेक्षाही हा जास्त आहे म्हणून त्याला सांगतात वीर्यवत्तर. तसं तरुणोत्तर विशेष ते सांगितलं. म्हणून त्यांनी सांगतात की पूर्ण ज्ञानावस्था आहे, म्हणजे ज्याचा संपूर्णपणे ज्ञानावस्था पूर्णपणे आहे त्याला म्हणतात तरुणोत्तर तुर्या. ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ती तरुणोत्तर तुर्या कोणाची? तुमची आहे. तुमची म्हणजे सद्गुरूंची आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्यांनी सांगतात यन ज्ञानकला राजन सकृत जाता बी वर्धते. त्यातही पुन्हा कसं आहे की एखाद्याची मध्यावस्था ही कधी ना कधीतरी उत्तरावस्थेला जाते, असं रोजचं आपण बघतोच की किती जरी अत्यंत माध्यान्ह काळामध्ये खूप तळपता जरी सूर्य असला
तरी त्याच्यानंतर तो उत्तरावस्थेला जातोच. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली की त्याची अवस्था हे होतेच, असे आपण पाहतो. पण ती इथली जे हे आहे तर म्हणले इयम ज्ञानकला राजन सकृत जाता विवर्धते, हे योग वासिष्ठातलं वचन आहे की ही जी ज्ञानकला आहे ती एकदा जर त्याच्या ठिकाणी झाली म्हणजे ज्ञान जर त्याला झालं तर ती एकदा झाली की ती जी अभिवर्धते ती नेहमी अभिवर्धत होते, म्हणजे वाढत राहते असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ही जी संपूर्ण अवस्था आहे ती याप्रमाणे आहे. म्हणून दृढ ज्ञानी पुरुष जो असतो त्याला म्हणायचं तरुण तपसूर्या असं. त्याच्यामध्ये अजून काय आहे सांगितलं त्यांनी, नामरूपाचा सुद्धा विसर त्याच्या ठिकाणी पडत नाही, म्हणजे काही राहत नाही. आणि शेवटी सर्वं खलविदम ब्रह्म अशी अवस्था त्याची होते. अशी जी अवस्था आहेत किंवा अहम ब्रह्मास्मी वगैरे जी अवस्था आहे त्या अवस्थेलाच म्हटलंय की तरुणतर तुर्या, म्हणजे तुर्या अवस्था सांगितली. ते या ठिकाणी सांगितलं ज्ञानेश्वरी माऊलींनी अमृतानुभवाच्या 4 प्रकरणामध्ये असं सांगितले, तैसे अज्ञान आटोनिया ज्ञान येते उवाया ज्ञान गिळोनिया ज्ञानाची होय. म्हणजे काय सांगतात बघा, अज्ञान ह्याच्यासाठी आठवायचे, अज्ञान आठवण्यासाठी पहिल्यांदा काय होतं, ज्ञान येतं. आणि त्याच्यानंतर अज्ञान आणि ज्ञान म्हणजे यातलं जे ज्ञान आहे ते आहे वृत्तीज्ञान. अज्ञानही वृत्तीरूप आहे आणि त्यामुळं ज्ञान सुद्धा वृत्तीरूपच आहे. कारण काय आहे, जर अज्ञान जर सगळीकडे आहेच आहे ना, आणि त्याप्रमाणे अज्ञान जसं सगळीकडे आहे त्याचप्रमाणे वस्तुतः खरं पाहायला गेलं तर सामान्य ज्ञान सुद्धा सगळीकडेच आहे. म्हणजे जे सामान्य जे चैतन्य आहे, सामान्य ज्ञान म्हणजे चैतन्य, ते पण सगळीकडेच आहे. त्यामुळे त्या दोघांचा एकमेकाचा विरोध तसा नाही आहे. ज्याला अज्ञान हे ज्याला वृत्तीरूप आहे आणि मग त्याच ठिकाणी जर त्याला अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती जर राहिली तरच ते एकमेकाचा हे करू शकतात, विरोध करू शकतात, नाही तर नाही करू शकत. म्हणून त्यांनी सांगितलं अज्ञान आटोनिया म्हणजे यासाठी सांगितलं ज्ञान त्यासाठी उगवावं लागतं म्हणजे त्या ठिकाणी वाढावं लागतं म्हणजे काय तर वृत्ती तयार व्हावी लागते. वृत्ती तयार होऊन ज्ञान येते उवाय आणि मग त्याच्यानंतर काय होतं, ते ज्ञान आणि अज्ञान दोन्ही ती गिळून या ज्ञानरूप होय. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही वृत्ती ती गिळतात आणि मग ज्ञानरूप होतात ते, असा त्याचा अर्थ आहे. आलं लक्षात. म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून इथं सगळ्या एकंदरीत स्थिती काय आहे या सगळ्याचं हे जर हे पाहिला तर तरुणतर तुर्या जी अवस्था सांगितली, तरुणतर तुर्या, तरुणतर असलेली जी तुर्य अवस्था आहे याचा अर्थ असा की इथं निधिध्यासन सुद्धा राहत नाही. सगळे प्रयत्न सगळे एकदम संपूर्णपणे त्याच्या ठिकाणी शांत होतात आणि तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी अवस्था असते, तुर्य अवस्था त्याच्या ठिकाणी असते. त्याला सांगितलंय म्हणजे श्रवण नाही, त्याच्यानंतर मनन नाही, निधिध्यासन नाही, कोणतं ध्यान नाही, असं काहीच राहत नाही, सगळं जातं. त्यालाच म्हटले तरुणतर. तर असं सांगितलं. म्हणून लालन लीला म्हणजे अशी जी तुर्यावस्था आहे तिचे पालन करण्याची जी लीला आहे ती तुम्ही करता, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्हाला नमस्कार असो. घ्यायचं का पुढं, नमो जगत अखिल पालना, काय करायचं, मंगळमणी निधाना स्वजन वन चंदना आराध्य लिंगा. आता दुसरी एक सांगतात ते की जे संपूर्ण जगाचं पालन करणारे आहेत, त्याचं महत्वाचं काय, नमो जगत अखिल पालना. आणि त्याच्यानंतर म्हणले जे मंगळमणी निधाना, याचा अर्थ त्यांनी जे केला आहे ते संपूर्ण कल्याणरूपी रत्नांचा साठा आहे आणि सर्व कल्याणात श्रेष्ठ असे आत्मकल्याणाचा साठा आहेत. आणि जे सज्जन रूपी मनास चंदनासारखे सुगंधित करून सोडणारे आहेत, ब्रह्मादिकांनाही सेव्य ज्यांचे चिन्ह आहे, हे गुरु, असे गुरु तुम्हाला नमस्कार असो, याचा अर्थ आहे. म्हणजे याचं काय, नमो जगत अखिल पालना, यातला अखिल पालना याचा काय अर्थ आहे, जगताच्या ठिकाणी त्यांनी तेच सांगितलं की तस्मिन तज्जन्ये भेदाभावात. म्हणजे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की हे निर्गुणोपासक असो की सगुणोपासक असो, ते दोन्ही त्याला ऐक्यालाच मिळतात, नाही असं नाही, ऐक्यालाच मिळतात. जो निर्गुणोपासक जरी झाला तरी तो ऐक्यालाच मिळतो, सगुणोपासक जरी झाला तरी तो ऐक्यालाच मिळतो. तर त्या ऐक्याला मिळत असल्यामुळं जगत अखिल पालन जे आहे
कर्तृत्व जे आहे, म्हणजे जगत म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हे सगळंच करायचं, या सगळ्याचं जे पालन आहे ते त्याच्या ठिकाणी आपोआप ह्यांच्या ठिकाणी पण होतं. म्हणून तस्मिन तज्जनये भेदाभावात, कारण ते त्याचा जो हे आहे कोण तज्जन या शब्दाचा अर्थ सांगितले त्याचे लोक, ते भेदाभाव असतो, म्हणजे त्यांच्या ठिकाणी भेद नसतो असा त्याचा अर्थ आहे. याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे भक्त आणि भक्तजन म्हणजे भगवान आणि भक्तजन हे दोन्ही काय असतात, ऐक्य असतं म्हणाले. त्या निमित्ताने जर पाहिलं तर या जगत अखिल पालन हे संबंध आहे, या दृष्टीने जर पाहायला गेलं तर ते यांना पण लागू पडतं, कोणाला निवृत्तीनाथांना पण लागू पडतं म्हणाले. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विशेषण रूपाने त्यांची सेवा केलेली आहे. त्यात अजून दुसरं असं अजून एक करता येतं की विष्णू हा साधारणपणे जगाचं अखिल पालन करतो, हे खरं आहे. पण त्यातलं अखिल पालन करत असताना तो काय करतो, तर तो काय करतो की ज्याचं जेवढं फळ आहे तेवढ्यानुसार त्याला फळ देतो. जर त्याचं पापकर्म असेल तर पापकर्मानुसार फळ देईल, जर त्याचं पुण्यकर्म असेल तर पुण्यकर्मानुसार देईल. पण त्यात हे आहे, हा त्यातला भेद आहे. पण त्यांचं जे संत जे लोक आहेत, संत जे आहेत ते मात्र तसं करत नाहीत म्हणाले. संपूर्ण संसार दुःखातून त्यातून मुक्त करतात म्हणाले. हा त्याच्यातला विशेष आहे. अजून म्हणजे जगत अखिल पालन याच्यामध्ये अखिल त्याच्यापेक्षा एक वेगळा विशेष कोणता आहे, तर तो हा आहे. कोणता, की संपूर्ण दुःखातूनच हे करून टाकतात ते, त्यांना हा महत्वाचं आहे. सोडून सगळ्या जीवांना सुखच देतात, हा त्याचा महत्वाचा निर्णय. आता मंगलमणी निधाना, मंगलमणी निधाना याचा अर्थ त्यांनी सांगितलंय की परब्रह्माचा जे अपरोक्ष साक्षात्कार होतो तर तो सर्वांनाच काही एकाच प्रक्रियेने होतो असं नाही. त्या ठिकाणी ज्या काही हे असेल प्रक्रिया, त्याच्या प्रत्येकाची वेगवेगळी प्रक्रिया असू शकते. त्यामुळे यांनी सांगितलेलं आहे, कारण निरनिराळ्या प्रक्रिया असू शकतात, नाही असं नाही एकाच प्रक्रियेनं होईल असं काही नाही. याला तुमच्या यानं होत असेल तर त्याला दुसऱ्यानं होत असेल अशी होऊ शकते. त्यामुळे ते काय करतात की गुरु जे असतात ते अधिकारानुसार त्याची ती प्रक्रिया सांगतात. म्हणून त्यांनी काय सांगितलं की यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्येकात्मनी सासैव प्रक्रिया ज्ञेया साध्वी साचा नमस्थिता, असं एक यांचं वचन आहे. कुणाचं, वार्तिककारांचं म्हणजे सुरेश्वराचार्य जे होते, म्हणजे जे मागच्या म्हणजे पूर्वाश्रमीचे मंडन मिश्र, ते मंडन मिश्रच सुरेश्वराचार्य झाले. त्यांचं हे वचन आहे काय, यया भवेत पुंसा व्युत्पत्ती प्रत्येकात्मनी, म्हणजे काय की ज्याला ज्या प्रक्रियेनं आत्मसाक्षात्कार होतो त्याच्यासाठी ती प्रक्रिया चांगली. सासैव प्रक्रिया ज्ञेया साध्वी साच्या अनवस्थिता, असं त्यांनी सांगितलंय. तर त्या प्रक्रियेनुसार जर विचार केला तर आत्मसाक्षात्कार करून देण्यास समर्थ असलेले जे गुरु असतात ते काय करतात, त्याला प्रत्येक ठिकाणी अनेक प्रक्रिया दाखवतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं की अनेक प्रक्रियेनं ते घेतात आणि त्यानुसार त्याप्रमाणे त्याला साक्षात्कार करून देतात. म्हणून त्यांनी सांगितलं की मंगळमणी निधाना, म्हणजे प्रक्रिया या शब्दाचा म्हणजे काय, इथलं मणी या शब्दाचा अर्थ प्रक्रिया. मंगल म्हणजे अत्यंत मंगल करणारी जी मणी म्हणजे प्रक्रिया, त्याचे निधन असलेले, असा त्यांनी अर्थ केलाय. म्हणजे साधारणपणे रत्न असा अर्थ नाही केला, तर त्यांनी काय केलं, प्रक्रिया असा अर्थ केला. आणि मग त्यांनी सांगितलं की मंगलमणी निधाना, याच असं त्यांनी ते विशेषण लावलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगतात की ब्रह्मनिष्ठ साक्षात्कृत तद्रचित जे ग्रंथ ते नाना प्रक्रिया समन्वित शिष्यबोधार्थ प्रकटती, हे गुलाबराव महाराजचे. म्हणजे ब्रह्मनिष्ठ ज्यांनी साक्षात्कार केलेला आहे ते काय करतात, किंवा त्यांनी किंवा त्यांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांनी ते काय करतात की सगळ्या प्रक्रियेनं ते बरोबर आपल्या नाना प्रक्रियेनं समन्वित असतात. ते म्हणजे भरपूर प्रक्रिया सांगतात. काही जणांना घटाची प्रक्रिया सांगतात, काही ठिकाणी मठाची प्रक्रिया सांगतात, असा त्याचा अर्थ आहे. ते सगळे ते कशासाठी करतात, तर शिष्यबोधार्थ प्रवृत्ती. हे सगळं कशासाठी करायचं, घटपटमट कशासाठी सांगायचं, तर शिष्याला बोध व्हावा, हा त्यातला हे आहे. बाकी काही हे नाही आहे. म्हणजे त्याला जर शिष्याला बोध होत नसेल तर तुमची घटपट मांडायची काही भाषा काही कामाची नाही. जर होत असेल तर ते आहे. मग तेवढं जर ते समजा त्याला शिष्याला घटपट मोड होत नसेल तर त्याच्यापेक्षा अजून कोणती जवळची भाषा असेल ती भाषा सांगतील, त्याप्रमाणे करतील ते, असा त्याचा अर्थ आहे.
त्याच्यानंतर सज्जन वन चंदन असं सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की अरण्यामध्ये चंदनाचं झाड असतं की नाही. अरण्यामध्ये चंदनाचं जे झाड आहे ते एकच झाड असतं आणि भोवती मात्र अनेक इतर झाडं असतात, पण त्या सगळ्या यांना चंदनाचा वास येतो. भोवती इतर जरी हे असले तरी त्यांना काय होतं, चंदनाचा वास येतो. त्याप्रमाणे संपूर्णपणे या ठिकाणी जे सज्जन वन असलेलं जे वन आहे, सज्जनाचं जे वन, त्यातले हे चंदन आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सगळ्याच लोकांना आपल्यासारखं संजन करणारे आहेत किंवा आपल्यासारखं चंदनाचा त्याप्रमाणे करणारे आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्यांनी सांगितलं. आणि आराध्य लिंग या शब्दाचा अर्थ आहे की जीवाला परमपदाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य. एका गुरु वाचून ईश्वर रूपातही नाही म्हणाले, ईश्वर रूपात सुद्धा नाही ते. त्याला ते केव्हा ते त्यांनी प्रत्येकाने सुद्धा बघा, म्हणजे की जोपर्यंत हे होत नाही काय ईश्वर रूप आहे तोपर्यंत त्याला काही हे नाही आहे. त्याला जर हे म्हणलं तुम्ही गुरुरूपात जर त्याला भजन केलं तरच हे खरे. एक तर ते ईश्वर रूप म्हणजे गुरुरूप तरी असलं पाहिजे, नाहीतर मग त्याला गुरु रूपात तरी तुम्ही भजन केलं पाहिजे, नाहीतर कोणीतरी एखादा गुरु तुम्हाला असला पाहिजे, त्याशिवाय होत नाही. म्हणजे ईश्वर रूपात त्याला नाही. आता सुद्धा बघा तुम्हाला सांगतो मी, म्हणून नेहमी गुरुगीता असं म्हणतात, ही भगवद्गीता असं म्हणतात की नाही आपल्याकडे, पण आमचे गुरुजी नेहमी काय म्हणायचे, ही ईश्वर गीता, आपलं ही ईश्वर गीता नाही म्हणायचे, तर काय म्हणायचे, ही गुरुगीता आहे असं म्हणायचे. भगवद्गीता याच्याऐवजी गुरुगीता म्हणायचे. कशामुळं, तर त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत त्यानं स्वतःहून शरण आला नाही, कोणत्यानं कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामित्ताम धर्म समूढ चेताहा यत् श्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम. इथलं महत्वाचं वाक्य काय, शिष्यस्ते अहम शादिमान त्वं कृतार्थात, आहे की नाही. की तू काय कर, मी अनेक ह्याने अत्यंत हे झालो म्हणले, कार्पण्य दोषांना उपहत स्वभाव झालेला आहे असं सगळं सांगितलंय. आता मी तुझ्या ह्याला आलोय, कशाला आलोय, शरण आलेलो आहे. आणि शरण तर आलाय पण कोणत्याही भावानं आलेलं आहे, शिष्य भावानं आलेला आहे. मग त्यानंतर मग त्यांनी गुरु झाले आणि मग त्यांनी भगवद्गीता सांगितली. हा महत्वाचा विषय आहे. म्हणजे ईश्वर रूपात त्यांना काही करता आलं नाही, ते गुरु रूपातच द्यावं लागलं, हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे म्हणले. म्हणून त्यांनी सांगतात की एका जीवाला सुद्धा एका गुरुपासून नाही कोणी देऊ शकत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मनुष्यापासून ब्रह्मदेवापर्यंत ज्यांना सर्व आराध्य जे आहेत तर ते एक गुरुच आहे, असा त्याचा अर्थ आहे. आराध्य लिंग या शब्दाचा अर्थ हा केला की आराध्य हे ज्याचं लिंग आहे, आराध्य म्हणजे आराधना, हे ज्याचं लिंग आहे असा अर्थ केला. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणून आराध्य लिंग याचा अर्थ असा की जे जगत पालन करणारे आहेत, मणिमंगळ निदान आहेत, स्वजन वंदन आहेत, आराध्य लिंग आहेत, अशा गुरूंना तुम्हाला नमस्कार असो.